नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. गौडगावच्या श्री मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी. निसार चांद शेख मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकता दाखवत उचलला महाप्रसाद सेवेचा विडा. नवसाला पावणाऱ्या श्री काळजापूरचा मारुती मंदिरात घुमला बजरंग बली की जयचा नारा. हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. तर वर्षातून केवळ एकदाच दर्शन देणाऱ्या नरसिंहगिरजी मिलमधील मारुती मंदिरात भाविकांची मांदियाळी. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी नोटा स्वीप एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची कारवाई. 7 रस्ता परिसरातील दुकाने केले जमीनदोस्त. पालिकेसह पोलीस प्रशासनाने दबावाखाली कारवाई केल्याची नागरिकांनी व्यक्त केली नाराजी. आणि अवैध हातभट्टी दारू व्यावसायिक राकेश राठोड तडीपार. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी केली कारवाई. संकटमोचक श्री हनुमान जयंतीनिमित्त नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या श्री गौडगाव मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिमय मंगलमय वातावरणात संपन्न झाली. अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त 22 व 23 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवण्यात आला होता. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. 22 एप्रिल रोजी सायंकाळी भजन कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला. मंगळवार हा श्री मारुतींचा जन्मदिवस हा योग जुळून आल्याने भक्तांची मांदियाळी दिसून आली. दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक, गजलक्ष्मी पूजा, शनीपूजा, होम हवन, यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी 7 वाजता श्रींचा पाळणा गुलाल कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर दुपारी 12 वाजता विशेष महापूजा महाआरती कार्यक्रम संपन्न झाला. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती गौडगावच्या दक्षिणमुखी मारुतीची आहे. हनुमान जयंतीनिमित्त श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिमय मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाल्याचे मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी सांगितले. मी ज्ञानेश्वर फुलारी, जागृत मारुती देवस्थान पुजारी. आज दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री जागृत मारुती देवस्थान गौडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. 4 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, यज्ञ, गजलक्ष्मी पूजा, पाळणा कार्यक्रम, गुलाल कार्यक्रम झालेले आहे. आज ठीक 10 वाजता पालखी मिरवणूक होणार आहे. आलेल्या भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे व येथे आलेल्या भक्तांना भक्तनिवासाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. कुस्ती कार्यक्रम सुद्धा होणार आहे. येथे कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात येथील भक्तगण येत आहेत. आज कम से कम 20,000च्या पुढे भक्तगण येणार आहेत. दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त विविध राज्यातून हजारो भक्त दर्शनासाठी गौडगाव येथे दाखल होत असतात. या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, शौचालय आणि भक्त निवास अशा सुविधा भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने नीटनेटके नियोजन करून दर्शन रांग व्यवस्था करण्यात आली. हनुमान जयंतीनिमित्त भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी सांगितले. मी श्रीकांत खानापुरे, अध्यक्ष श्री जागृत मारुती मंदिर गौडगाव बुद्रुक. आज योगायोगाने मंगळवारी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे आणि हा दिवस मारुतीचे जन्मदिवस असल्यामुळे
आणि खूप वर्षांनी हा योग आलेला आहे. त्यानिमित्ताने आज पहाटे श्री जागृत मारुती महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, शनी पूजा, गजलक्ष्मी पूजा इत्यादी कार्यक्रम करण्यात आले आहेत. आणि आलेल्या भाविकांसाठी श्री निसार चांद शेख राहणार पुणे यांनी महाप्रसादाची सोय केलेली आहे. आणि थोड्याच वेळात 9 वाजता श्री जागृत मारुतीचे पालखी मिरवणूक गावभर होणार आहे. आणि आलेल्या भाविकांना दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात येणार आहे. आणि दिवसभर भाविकांना मंदिर समितीतर्फे हनुमान चालीसा, महाप्रसाद इत्यादी सोय करण्यात आलेली आहे. आणि तसेच उद्या कुस्तीचा पैलवानासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आजच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात इत्यादी देशातील इत्यादी प्रांतातून भाविक जोडगावला येत आहेत. दरम्यान हनुमान जयंती निमित्त निसार चांद शेख मुस्लिम बांधवांनी अन्नदान सेवेचा विडा उचलला. हजारो भक्तांनी या अन्नदान सेवेचा लाभ घेतला. बजरंग बली की जय, जय सियारामचा नारा देत अवघा परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी मंदिर समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीकडून रक्त संकलित करण्यात आले. यावेळी योगेश शिवानंद कोनापुरे, सचिन सूर्यवंशी, दिनेश बारसकर, अभिनव बावसरगाव आदी भक्तांनी अन्नदान सेवेत आपला मोलाचा वाटा उचलला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, प्रकाश मेंथे, सिद्धाराम वाघमोडे, शिवानंद सोलापुरे, चौडप्पा सोलापुरे, भारत ननावरे, परमेश्वर सुतार, ज्ञानेश्वर फुलारी, नंदकुमार वाघमोडे, शरणप्पा बमदे, बिरप्पा पुजारी, रमेश वाघे, श्रीमंत सवळतोट, मलिनाथ पाटील, मलिनाथ मेत्री आदींची उपस्थिती होती. मोठ्या भक्तिमय मंगलमय वातावरणात गौडगाव मारुती मंदिरात हनुमान जयंती संपन्न झाली. नवसाला म्हणून प्रसिद्ध असलेला श्री काळजापूरचा मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त आबालवृद्ध भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली. संकटमोचन बजरंगबली श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेला श्री काळजापूर मारुती मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध भाविकांची एकच मांदियाळी होती. श्री हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई आणि केळीच्या पानांची सजावट करण्यात आली होती. यामुळे सारा परिसर प्रसन्न व चैतन्यमय झाला होता. तसेच संस्कार भारतीच्या वतीने आकर्षक असे गदेचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते. श्रींना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी श्रींच्या गर्भगाभाऱ्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. श्रींचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिराबाहेर देखील भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. यावेळी मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मंदिरात जय श्रीराम, जय बजरंगबलीच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. वर्षातून केवळ एकदा उघडणाऱ्या नरसिंगगिरजी मिलमधील श्री मारुती मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. यावेळी सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून आले. सोलापूर शहरातील नरसिंगगिरजी मिलमध्ये असणाऱ्या श्री हनुमान मंदिरात जयंतीनिमित्त आबालवृद्ध भाविकांची गर्दी दिसून आली. वर्षातून केवळ एकदाच हनुमान जयंतीला उघडणाऱ्या या मंदिरात मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी दिसून आली. वर्षातून केवळ एकदाच हे मंदिर उघडले जाते, त्यामुळे श्रद्धेपोटी भाविक दरवर्षी या ठिकाणी दाखल होत असतात. मंदिराच्या शेजारीच पुरातन काळातील पाण्याचे स्रोत असलेली विहीर प्रसिद्ध असून ती विहीर पाहण्यासाठी देखील भाविक गर्दी करतात. यावेळी महिलांसह चिमुकल्या बाळगोपाळांनी आणि वृद्धांनी देखील श्रींचे दर्शन घेतल्याचे चित्र दिसून आले. जय 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 हनुमान की जय. आम्ही जाईल तिथे एसटीच असतंय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय. लाईट बिल
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी नोटासहित एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 2 ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने निवडणूक पार पाडण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर राखीव लोकसभा जागेसाठी एकूण 41 उमेदवारांनी 13 नामनिर्देश पत्र दाखल केलेले होते। त्यानुसार 20 एप्रिल रोजी नामनिर्देशित पत्रांची छाननी करण्यात आली। छाननी दरम्यान 32 उमेदवारांचे 43 नामनिर्देश पत्र वैध ठरवण्यात आले। तसेच नव उमेदवारांची 10 नामनिर्देश पत्रे अवैध ठरवण्यात आली। उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता निवडणूक आयोगाने दिलेल्या कालावधीत 22 एप्रिल रोजी एकूण 11 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। त्यानुसार अर्ज छाननी अंती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यासाठी 2 ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। दरम्यान एकूण 1968 मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। यामध्ये 10,41,470 पुरुष मतदार आहेत, तसेच 9,88,450 महिला मतदार आहेत, तर 199 हे तृतीयपंथीय मतदार आहेत। एकूण मतदारांची संख्या ही 20,30,199 तसेच सैनिक मतदार हे 1,802 आहेत। 42 सोलापूर राखीव मतदारसंघामध्ये एकूण मूळ मतदान केंद्र 1,950 असून 18 सहाय्यकारी केंद्र अशी एकूण 1,968 मतदान केंद्र आहेत। त्यापैकी शहरी 991 आणि ग्रामीण 977 असे एकूण 14 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। या लोकसभा मतदारसंघातील 1,042 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले। आमच्याकडे नमस्कार सर्वांना, कल्पना असेल की 12 एप्रिलला आमचं नॉमिनेशन सुरू झालं होतं। 19 एप्रिल पर्यंत नॉमिनेशन चाललं, 20 तारीखला स्क्रुटिनी झाली आणि 22 एप्रिलला लास्ट डेट ऑफ विड्रॉल ऑफ कॅन्डिडेट्स होता। तर एकूण आमच्याकडे 32 उमेदवारांचे 43 नामनिर्देशन पत्र आले होते। त्यापैकी स्क्रुटिनीमध्ये 9 उमेदवारांचे 10 नामनिर्देशन पत्र अपात्र झाले आणि 22 तारीखला 11 उमेदवारांनी त्यांचे जे नॉमिनेशन आहे ते माघारी घेतली। शेवटची आमच्याकडे 21 कॅन्डिडेट आहेत आणि नोटा पकडून 22 कॅन्डिडेट आहेत। तर 22 कॅन्डिडेटसाठी 42 सोलापूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघामध्ये 2 बॅलेट युनिट आम्हाला लागणार आणि 43 माढामध्ये एकूण 32 कॅन्डिडेट आहेत, पण नोटा पकडून 33 झाल्याने त्यामुळे तिथे 3 बॅलेट युनिट लागणार। एकूण मतदार 42 सोलापूरमध्ये एकूण मतदार केंद्र आमच्याकडे 1,968 आहेत। पुरुष मतदार आमच्याकडे 10,41,470 आहेत। महिला मतदार आमच्याकडे 9,88,450 आहेत। थर्ड जेंडर मतदार आमच्याकडे 199 आहेत। असे एकूण आमच्याकडे 20,30,119 मतदार 42 सोलापूर मध्ये आहेत आणि सैनिक मतदार आमच्याकडे 1,802 आहेत। सोलापूर तसेच अमरावती आणि नागपूरमध्ये देखील अवैधरित्या लोकसभेचा अर्ज दाखल करणाऱ्या व्यंकटेश्वरा महास्वामी याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी चडचण येथील रहिवासी दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी अर्ज भरला आहे। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना व्यंकटेश्वरा महास्वामी याने लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर सोबतच अमरावती आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केले होते। तसेच कर्नाटकमधील विजापूर मतदारसंघातूनही अर्ज दाखल केल्याचे कळते। दरम्यान निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे लोकसभा निवडणुकीसाठी 2 मतदारसंघातून अर्ज दाखल करता येतो, पण त्या उमेदवाराने 3 मतदारसंघातून अर्ज दाखल केला।
सोलापुरात अर्ज छाननीमध्ये त्यांचा अर्ज अवैध झाल्यामुळे व्यंकटेश्वरा महास्वामी यांच्या विरोधात आम्ही आता गुन्हा दाखल करणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले. भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसने खरपूस समाचार घेत महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीचे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी एका ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत फेटा घालणार नाही हे वक्तव्य केले होते. दादा, प्रत्येक ठिकाणी आपण कार्यक्रमाला जात आहात, मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की फेटा बांधला गेला पाहिजे. आपण फेटा बांधत नाहीयेत, त्यामागे कुठचा संकल्प आहे का? काल या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्यासमोर बोलत असताना आदरणीय मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रश्न काही विचारले, त्यांचं उत्तर मी दिलं. परंतु मी या ठिकाणी त्यांच्यासमोर संकल्प घेतलेला आहे, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, मार्गी लागत नाही, तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. या ठिकाणी उद्या निवडून आल्यावर सुद्धा मी फेटा घालणार नाही, अशा पद्धतीचा मी संकल्प केलाय. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी त्या ठिकाणी फेटा घालणार. दरम्यान त्यांच्या याच वक्तव्याचा आता काँग्रेसने खरपूस समाचार घेत सातपुते यांनी केलेले वक्तव्य म्हणजे ते एक प्रकारे मान्य करतात की त्यांनी महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि सध्याही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, असे मत माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी सांगितले. नमस्कार, मी विनोद धर्मा भोसले, नगरसेवक, माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका तथा काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. कालच सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते साहेबांनी एक वक्तव्य केलं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवणार नाही, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. मी या राम सातपुते यांना सांगू इच्छितो, याचा अर्थ स्वतः मान्य करतायत की जे 10% त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जो कायदा पारित केला असं ते म्हणतायत आणि एकीकडे ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडल्याशिवाय या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही. म्हणजे सरळ ते मान्य करतात की आम्ही मराठा समाजाची फसवणूक केली. जर राम सातपुते यांना आपल्या माध्यमातून एक ह्या फितीच्या माध्यमातून विचारू इच्छितो, जर तो प्रश्न सोडलेला आहे असं एकीकडे तुम्ही म्हणता आणि परंतु दुसऱ्या बाजूला म्हणता की या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही, याचा अर्थ सरळ मराठा आरक्षणाच्या या माध्यमातून मराठा बांधवाची तुम्ही शुद्ध फसवणूक केली हे तुम्ही निश्चितपणे इनडायरेक्टली या ठिकाणी कबूल करताय. म्हणजे याचा अर्थ की या महायुतीच्या सरकारने या सर्व संबंध मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात वेड्यात काढण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलंय. म्हणजे जो उधळलेला गुन्हा असेल किंवा जो झालेला जल्लोष आहे, हे सर्व मराठ्यांची शुद्ध फसवणूक होती, हे स्वतः राम सातपुते या ठिकाणी मान्य करत आहेत. आणि राम सातपुतेंना विचारू इच्छितो की ज्यावेळी 10% आरक्षणाची या ठिकाणी विधिमंडळामध्ये प्रोसेस चालू होती, त्यावेळी मात्र राम सातपुतेंनी कोणत्याही प्रकारची बाजू मांडली नाही. परंतु आज मात्र या ठिकाणी केवळ मतांसाठी या ठिकाणी मराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न राम सातपुते साहेब करत आहेत. परंतु निश्चितपणे मी सांगू इच्छितो की मराठा बांधवा काय दूध पाळणे, मराठ्यांना निश्चितपणे माहित आहे की आपली फसवणूक कोणी केली आहे. त्यामुळं अशी स्टंटबाजी करणं हे राम सातपुते यांना शोभत नाही. म्हणून त्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात जी या ठिकाणी जे वक्तव्य केलंय, निश्चितपणे मराठ्यांची शुद्ध फसवणूक झाली हे एकीकडे त्यांनी मान्य केलेलं आहे. पद्धतीने राम सातपुते यांनी स्टेटमेंट दिले, हे पाहता राम सातपुते यांनी स्वतःच्या पक्षाला किंवा स्वतः महायुती सरकारला आरसा दाखवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे त्यांनी कबूल दिले आणि त्याच्या माध्यमातून आपण मराठ्यांची फसवणूक केली आहे ते इकडे निश्चितपणे त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे मराठ्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी राम सातपुते यांनी केलेलं आहे. सोलापूर शहरातील एमआयएमचे 2 नेते काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने निवडणुकीपूर्वी एमआयएम पक्षाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेल्या एमआयएम पक्षाचे 2 प्रमुख नेते काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले आहेत. एमआयएम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद तसेच माजी प्रवक्ते शफी हुड्डेकर या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एमआयएम सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी शौकत पठाण, रियाज हुंडेकरी, जुबेर कुरेशी, हसीब नदाफ, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी माध्यमांशी बोलताना कोमारो सय्यद आणि शफी हुंडेकरी म्हणाले, सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे. जातीवादी पक्ष भाजपा हे आपकी बार 400 पार हा नारा देऊन संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. अशा शक्तीला रोखण्यासाठी एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. त्यासाठी सर्वधर्म समभावाला मानणाऱ्या प्रत्येकाने काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.
जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षामध्ये माझा आज प्रवेश झालेला आहे. माझ्याबरोबर माझे सहकारी कोमारू सय्यद साहेब सुद्धा या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागची भूमिका, त्याचा उद्देश काय आहे, जसे आमचे शहराध्यक्ष या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आज आपण आपला देश लोकशाही म्हणून जगात ज्या देशाचं नाव आहे, आज हा देश फार संकटातून हा देश चाललेला आहे. देशाची घटना मोडण्याचंच काम काही राजकीय लोक करत आहेत. त्यामुळे आपण बहुजनांनी सर्व एकत्रित येऊन एका व्यासपीठावर, मला असं वाटतं की या देशामध्ये, या देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाहीये. तर काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि देशाची घटना वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचा हा प्रवेश आहे. आणि तो प्रवेश आम्हाला काँग्रेस पार्टीने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला स्वीकारलेला आहे. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. आज जनवासल्य या बंगल्यावर आदरणीय शिशुलभाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि परितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोमारू सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शफीभाई हुंडेकरी आम्ही दोघं आमच्या कार्यकर्त्यासह MI पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत. ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोक कल्याणासाठी, ते काँग्रेस पक्ष आहे. ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे, त्या पक्षाच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता, आमच्यासारखे कार्यकर्ते आज काँग्रेसच्या मागं उभं राहणं हे काळाची गरज आहे. हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाहीये, काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोरगरीब कल्याणाचे, गोरगरीब लोकांचे काम करणारे जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष, आजची ही निवडणूक 2024ची जी निवडणूक आहे, हे काँग्रेस वर्सेस बीजेपी नाहीये, हे बीजेपी वर्सेस इंडिया जनता, भारतीय जनता हे इलेक्शन आहे. तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे. तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो, आपलं संविधान वाचवायचं असेल, आपली सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं आणि आपलं देश वाचवावं अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेला करतो. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने पोलिसांच्या फौज फाट्यांसह कारवाई करत 7 रस्ता परिसरातील दुकानं जमीनदोस्त केली. यावेळी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने दबावाखाली कारवाई केल्याची नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास पोलिसांच्या फौज फाट्यासह 7 रस्ता परिसरातील विविध दुकानांवर कारवाई करत दुकाने जमीनदोस्त केली आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि दुकानदार यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून यापूर्वी देखील सदरची कारवाई झाली होती. या कारवाईमधूनच सदरचा संघर्ष वाढलेला आहे. दरम्यान काही दुकानदारांनी मनीष काळजे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून त्यांच्यावर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्याचेच परिणाम स्वरूप सदरची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने दबावाखाली येऊन सदरची कारवाई केली आहे. यापूर्वी देखील असा प्रकार घडला असून शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सांगण्यावरून दुकाने तोडण्यात आली आहेत असा आरोपही यावेळेस करण्यात आला. 7 रस्ता परिसरात आज जी काही महापालिकेची कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका ही दबावाखाली काम करत आहे असं चित्र दिसून येत आहे. कारण की काय आजची जी कारवाई झालेली आहे त्यांच्याकडे अभिप्राय नसताना काय नसताना ते येऊन तोडफोड केली, लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे इकडं. आणि कॉर्पोरेशनचं हे योग्य नाही असं पोलीस प्रशासनाला हाताला घेऊन त्यांनी असं कारवाई करतात. कोणाच्या तर दबावाखाली येऊन आणि स्वतः अर्ज जाहीर झालेला आहे. मनीष काळजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख
त्यांच्या सांगण्यावरून ह्यांनी हे सगळं कारवाई केलेली आहे. त्यांचा अर्ज आहे, 3 अर्ज त्यांच्या स्वतःच्या नावाचे आहेत. तर हे चुकीचं आहे ना, त्यांचं गोरगरिबांचं नुकसान करणे हे चांगलं नाही. आणि आम्ही पण लय धुमाकूळ आणि धिंगाणा घातला असता, पण आदर्श आचारसंहिता चालू आहे. आम्हाला आमच्या पक्षाचे संस्कार आहेत, तर त्यामुळे आम्ही ह्या अशा असल्या काय म्हणतात त्याला गोष्टी करू शकत नाही. आमच्यावर बंधन आहेत काय हे सांगतो. कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ समाजातील महिला मंडळाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. एकतर्फी प्रेमातून कर्नाटकातील हुबळी येथे नेहा हिरेमठ हिचा निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येऊन त्याचा समारोप भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. प्रारंभी नेहा हिरेमठच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रंजिता चाकोते, पुष्पा गुंगे, राजश्री थळंगे, सिंधू काडादी, माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मनोगत व्यक्त करत या घटनेचा निषेध नोंदवला. ज्या लोक आहेत ते घडवलेत, प्रथम तर त्यांचे निषेध या ठिकाणी व्यक्त करते. आणि मला असं वाटते की नेहाला हे श्रद्धांजली अपूर्व आहे. जोपर्यंत नरभूमाला आपण शिक्षा देत नाही, त्याला इन्फॉर्मल करत नाही, तोपर्यंत हा आंदोलन श्रद्धांजली असं जिहादी फयाज तयार होणार नाही याची खंत होतीये की प्रशासनाने अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाहीये. आणि मी या मार्फत या संदेश देत आहे की तातडीने त्याला लवकरात लवकर सजा करा, नाहीतर याची आम्ही आक्रोश अजून दाखवू, ही मी इथे शब्द देते. या मार्फत आपल्या या मैत्रिणींना एक संदेश आहे की इथून पुढे आपल्या सगळ्या मुली, आपल्या बहिणी सेफ नाहीये. आपल्या जेव्हा मुली कॉलेजला जातात त्यांच्यावरती लक्ष ठेवा, त्या काय करतायत, कुणाशी बोलतायत, त्यांच्याशी एक नातं जोडा. त्यांना फसवलं जायला लागलेलं आहे. ती फसवणूक थांबवणारी पहिली ती आई आहे, आपण आहोत. तो प्रयत्न पहिला करा, पुढचे कुठलेही नवजियाद होणार नाही. यावेळी अक्कनबळग महिला मंडळाच्या ट्रस्टी सुरेखा बावी, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा गुंगे, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे, बसव केंद्र अध्यक्षा सिंधू काडादी, अक्कनबळग महिला मंडळ मध्यवस्ती रूपा चडचणकर आदींसह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी जयंती उत्सव मंडळाच्या 5 पदाधिकाऱ्यांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजे ऑपरेटरला डॉल्बीचा आवाज कमी करण्याच्या सूचना देत असलेल्या पोलीस शिपायाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली. ही घटना देगाव रस्त्यावर रविवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगरवस्ती पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी भागवत नागनाथ गायकवाड यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुका रविवारी 21 एप्रिल रोजी निघाल्या होत्या. देगाव येथील भीमगर्जना बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाची मिरवणूक सायंकाळी निघाली होती. ही मिरवणूक हायवेने जात असताना डॉल्बीचा आवाज 109 डेसिबल पर्यंत वाढवला असता त्या ऑपरेटरला जवळच सीएनएस हॉस्पिटल असल्याने डॉल्बीचा आवाज कमी कर असे पोलीस शिपाई जलभीम मल्लेश शिकांबळे नेमणूक सलगरवस्ती पोलीस ठाणे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तू कोण आम्हाला सांगणार, डीजेचे पैसे आम्ही दिले आहेत असे म्हणून पोलीस शिपाई कांबळे यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि दमदाटी करून ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलीस शिपाई कांबळे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार भागवत नागनाथ गायकवाड, सागर भागवत गायकवाड, गोपीचंद तिकुटे, सुमित गायकवाड आणि दीपराज सोनवणे सर्वजण राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी भारतीय दंडविधान कलम 353, 504, 506, 188, 34, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे 15 व ध्वनी प्रदूषण 2000 चे कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. अवैध हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राकेश राठोड यास सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल असलेल्या राकेश गुरुनाथ राठोड वय 33 याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आलाय. राकेश राठोड याच्या विरुद्ध सन 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021 व 2023 या कालावधीमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. राकेश हा अवैध हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय करत आला आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 अन्वये
त्याच्याविरुद्ध तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता. दरम्यान त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक 1077 18 एप्रिल 2024 अन्वये राकेश राठोड राहणार मुळेगाव लमाण तांडा सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे. सेलू तालुक्यातील हातनूर येथे वानरांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून एका वानराने 3 वर्षीय बालकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी घडली आहे. सेलू तालुक्यातील हातनूर येथे वानरांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून एका वानराने 3 वर्षीय बालकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान बालकाच्या हाताला इजा झाली असून परभणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे येत आहेत. वन विभागाकडून वन्यजीवांसाठी पाणवठ्याची सुविधा होत नाही. तालुक्यातील हातनूर येथे मागील काही दिवसांपासून एका वानराच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. त्यातील एक वानर पिसाळलेले असून सोमवारी सायंकाळच्या वेळी घराबाहेर खेळत असलेले स्वराज कराळे या 3 वर्षीय बालकावर हल्ला करून त्यास जखमी केले. यापूर्वीही अशाच प्रकारच्या 2 घटना हातनूर परिसरात घडल्या होत्या. वानराच्या टोळीतील एक वानर पिसाळलेले असून रस्त्याहून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या अंगावर धावून जात आहे. तसेच लहान मुलांवर हल्ला करत आहे. वानराच्या टोळीने हैदोस घातला असून पत्र्यावर उड्या मारून वानराची टोळी नुकसान करत आहे. ग्रामस्थांवर एक पिसाळलेले वानर हल्ला करत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान पिसाळलेल्या वानराचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. नळदुर्ग येथील नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरासह शहरातील विविध हनुमान मंदिरात दिनांक 23 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ अलियाबाद नळदुर्ग येथील नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरासह शहरातील विविध हनुमान मंदिरात 23 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक हनुमान मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 23 एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नळदुर्ग शहरातील सर्वच हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र रामतीर्थ येथील हनुमान मंदिरात स्वर्गवासी रघुवीर प्रसाद जोशी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व मंदिराचे महंत विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी सकाळी 8 वाजता महाभिषेक व श्री हनुमान शृंगार करण्यात आला. सकाळी 9:05 हनुमान चालीसा पठण करण्यात आले. सकाळी 10:05 महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हनुमान जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर अलियाबाद येथील नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या ठिकाणी महेश कोप्पा पाटील यांनी येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. त्याचबरोबर शहरातील रोकडा हनुमान मंदिर, मराठा गल्ली येथील हनुमान मंदिर, शास्त्री चौक हनुमान मंदिर, व्यंकटेश नगर हनुमान मंदिर, इंदिरानगर हनुमान मंदिर यासह शहरातील विविध हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परांडा येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. परंडा येथील कुर्डुवाडी रस्त्यावरील हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदा श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात धार्मिक विधी, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सूर्य उगवताच गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ साळुंखे, शिवाजीराव कदम, दिलीप रणभोर, परदेशी बंधू लक्ष्मण निकत, नागनाथ मिरगणे, दत्ता बनसोडे, किशोर बोराडे जाधव व सोमवार गल्लीतील युवकांनी परिश्रम घेतले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गौडगावच्या श्री मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी. निसार चांद शेख मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकता दाखवत उचलला महाप्रसाद सेवेचा विडा. नवसाला पावणाऱ्या श्री काळजापूरचा मारुती मंदिरात घुमला बजरंगबली की जयचा नारा.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. तर वर्षातून केवळ एकदाच दर्शन देणाऱ्या नरसिंहगिरजी मिलमधील मारुती मंदिरात भाविकांची मांदियाळी. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी नोटा सहित एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची कारवाई. 7 रस्ता परिसरातील दुकाने केले जमीनदोस्त. पालिकेसह पोलीस प्रशासनाने दबावाखाली कारवाई केल्याची नागरिकांनी व्यक्त केली नाराजी. आणि अवैध हातभट्टी दारू व्यावसायिक राकेश राठोड तडीपार. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी केली कारवाई. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.